सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ. मी शिवजन्मोत्सव समिती, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड 33 कक्षाचा वतीने साजरा करणारा नव्या मंडळातील अध्यक्ष म्हणून मला मान भेटला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या शिवजन्मोत्सवामध्ये आज 15 तारीख वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली व उद्या 16 फेब्रुवारीपासून निबंध स्पर्धा आहेत. 17 तारखेला रांगोळी स्पर्धा, 18 तारखेला चित्रकला स्पर्धा आणि 19 तारखेला घरगुती शिवजयंती सजावट. तसंच 18 तारखेला सर्वात मोठा स्पर्धा म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा आहेत. सकाळी 6 वाजता नवा मुंडा येथील यशवंतराव चव्हाण इथून वसतिगृह इथून सुरुवात होऊन तो ITI मार्ग, वजीराबाद, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, तिथून गांधी पुतळ्याहून साठे चौकातून इथं नव्या मुंड्यातील वसतिगृहावर संपन्न होणार आहे मॅरेथॉन. त्यासाठी सर्वांना आवाहन करतो मी अध्यक्ष म्हणून की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून आपण हा कार्यक्रम यशस्वी करावा. आणि 19 तारखेला माननीय ज्ञानेश महाराव, चित्रलेखाचे कार्यकारी संपादक ज्यांनी कार्य केलं 33 वर्षे, त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आपल्याला 19 तारखेला दुपारी 11 वाजता लाभणार आहे. त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय माजी खासदार, माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. उद्घाटक म्हणून प्रताप पाटील राहणार आहेत. खासदार प्रताप पाटील हे राहणार आहेत, उद्घाटक म्हणून राहणार आहेत. तर या कार्यक्रमाचा आपण सहभागी होऊन सहभाग वाढून आपण यशस्वीरित्या हा संपन्न करावा एवढी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. दरवर्षी आपण 4 पुरस्कार देतो. मराठा भूषण पुरस्कार, बळीराजा पुरस्कार, जिजाऊ रत्न पुरस्कार आणि डॉक्टर रखमाबाई सावे हे 4 पुरस्कार आपण त्या दिवशी देणार आहोत. ते सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण राष्ट्रीय खेळाडू म्हणून शिवतेज शिरफुले यांनासुद्धा यावर्षी आपण वेगळा एक सन्मान आपण, त्यांनी जे द्वितीय पारितोषिक भारतभरातून द्वितीय आलेला आहे आणि पर्सनल याच्यामध्ये तो गोल्ड मेडल त्यांनी केलं, त्याबद्दल त्याचा विशेष सत्कार होऊन खेळाडूचा तो एक आपण यावर्षी विशेष ठेवलेला आहे. त्यास आणखी यावर्षी प्रमुख व्याख्याते म्हणून ज्ञानेश महाराव, ज्यांनी आजपर्यंत 5000च्या वरी व्याख्यानं दिलेली आहेत, कितीतरी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी, आणि चित्रलेखामध्ये त्यांनी 33 वर्षे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं आणि तो महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर, जगभरात ते प्रसिद्ध आहेत की त्यांचं जे लिखाण आहे ते एक आगळं वेगळं मानवांच्या विकासासाठी काय करावं यासाठी त्यांचं वेगळं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं लिखाण असतं, म्हणून ते परिचित आहेत. त्यामुळे त्यांचं जे व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. 15 ते 18चे जे काही स्पर्धा होणार आहेत, हा कार्यक्रम संपल्यानंतर, कार्यक्रमाचं व्याख्यान संपल्यानंतर आपण सगळं बक्षीस वितरणाचा सगळा स्वरूप आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचं सगळं हे दिल्या जाणार आहेत. एकंदरीत रॅलीमध्ये सुशोभीकरण, याच्यामध्ये व्यवस्थित एक महिलांची रॅली राहणार आहे, मुलांची रॅली राहणार आहे, मराठा सेवा संघ हे सगळ्या झाक्या राहणार आहेत. आणि विशेष म्हणजे यावेळेस एक आपण जर इथं आल्यात, लेझिम पथक, भजनी मंडळं हे सर्व याच्यामध्ये राहणार आहेत. विशेष यावर्षी एक आगळा वेगळा देखावा आपल्याला पाहायसाठी मिळणार आहे. तो मी आज सांगण्यापेक्षा आपण त्याची आल्यानंतर, समावेश झाल्यानंतर तुम्हाला ते कळेल की यावर्षी शिवजयंतीमध्ये शिवरायांचं चरित्र सांगणारा देखावा आम्ही विशेष वेगळ्या पद्धतीचा आपल्यासाठी देत आहोत. तो आपण स्वतः येऊनच तो बघावा ही मी विनंती करतो. सर्वांना विनंती आहे, यावर्षी स्वरूप सगळं ऑनलाईन आहे. आम्ही ऑनलाईन खर्चसुद्धा करतो. सगळा खर्च हा पारदर्शक व्यवहार असतो. यावर्षीचं स्वरूप जवळपास 7 ते 8 लाख रुपयापर्यंत आमचा खर्च आहे. सर्व देखावे वगैरे हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना, महिलांना वगैरे याच्यामध्ये वेगवेगळे हे सामावून घेण्यासाठी
लहान मुलांना देखावे वगैरे हे करायचे, घोडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी खर्च येत आहे. ते सर्वांना विनंती पुन्हा करतो की सर्वांनी ऑनलाईन आम्हाला सहकार्य करून भरघोसमध्ये हे करून आम्हाला सहकार्य करावं. सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2025च्या विविध कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी स्वागताध्यक्ष पंडित कदम आपणास माहिती देत आहे. आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शिवाजी पाटील बामणीकर या शिवसप्ताहाचे प्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली वक्तृत्व स्पर्धा झालेली आहे. उद्या दिनांक 16 फेब्रुवारी रोजी निबंध स्पर्धा आहे. 17 फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा आहे. 18 फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धा आहे. तसेच 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता भव्य दिव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी नांदेडमध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्याचं पुरुष आणि स्त्री असे 2 गट आहेत. पुरुषासाठी पहिलं बक्षीस आहे 7,000, दुसरं आहे 5,000 आणि तिसरं बक्षीस आहे 2,000. तसंच महिलांसाठी पहिलं बक्षीस आहे 7,000, दुसरं बक्षीस आहे 5,000 आणि तिसरं बक्षीस आहे 2,000. तसंच घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धासुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं घर सजावट करावी आणि त्याच्या फोटो राजमुद्रा न्यूज चॅनलला पाठवाव्यात, ते त्या ठिकाणी ठरवणार आहेत. जे पहिलं बक्षीस त्यांचं राहील 2,000 रुपये, अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी ज्ञानेश महाराव यांचं व्याख्यान आहे. नंतर दुपारी भव्य दिव्य अशी रॅली आहे. त्या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तसेच लेझिम पथक आहेत, ढोल पथक आहेत. तसेच भव्य दिव्य अशी झाकी आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तसेच भजनी मंडळ आहेत, भजनीमध्ये ते संगीत भजनी आहेत, विविध पवाडे वगैरे ते गाणार आहेत. आणि कार्यक्रमाच्या अगोदर शिवशाहीर शिवराज शिंदे यांचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. सुंदर असे पवाडे या ठिकाणी सादर होणार आहेत. तर मी सर्व नांदेडकरांना विनंती करतो की या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी आपण वेळ काढून उपस्थित राहावं. धन्यवाद. सर्वांना प्रथमतः जय जिजाऊ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व 33 कक्ष आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2025 निमित्त आपण विविध स्पर्धाचे आयोजन केलेले आहे. त्याचेच आव्हान म्हणून आज दिनांक 15/2/2025 दिवशी आज वक्तृत्व स्पर्धा शिवसप्ताहाचे अध्यक्ष श्री बामणीकर शिवाजी पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. त्याबद्दल मी त्याचा प्रथमतः मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्या विशेष अभिनंदन करतो. या शिवजन्मोत्सव समितीसाठी अध्यक्ष म्हणून यावर्षीच्या अध्यक्षमधून तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी वाघमारे सर यांचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. तथा या शिवजन्मोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघ नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी मित्र शिवश्री पंडितराव कदम सर यांची आपण निवड केलेली आहे. या दोन्ही अध्यक्षा नियंत्रणाखाली व्यवस्थितरित्या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. त्यासाठी सर्व सेवा संघाची ज्येष्ठ पदाधिकारी मंडळी अगदी तनमन धनाने साथ देत आहेत. त्याबद्दलही मी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे अभिनंदन करून आभार मानतो. आता या तुम्ही जे आपण प्रश्न विचारलात की शिवजयंतीचं स्वरूप कसं राहील, तर आज वक्तृत्व स्पर्धा झालेली आहे. उद्याला निबंध स्पर्धा आहे आणि 17 तारखेला रांगोळी स्पर्धा आहे. 18 तारखेला चित्रकला स्पर्धा आहे आणि त्यानंतर 19 तारखेला जे चित्रलेखाचे प्रमुख संपादक आहेत शिवश्री ज्ञानेश महाराव सर यांचं छत्रपती शिवराय आज का आठवावे याविषयी व्याख्यान होणार आहे. त्यासाठी आपण सर्व विविध समाज बांधवांनी या कार्यक्रमात येऊन आपला बौद्धिक आणि काय म्हणता येईल आपला सांस्कृतिक लाभ घ्यावा असे मी जिल्हाध्यक्ष शाखा नांदेडच्या वतीने आवाहन करीत आहे. दरवर्षी केवळ मराठा समाजच नाही, इतर समाजाला या शिवजयंतीत इन्व्हॉल्व करून घेतलं जातं. यावर्षी पण तसंच आहे की यावर्षी आपण विविध समाजातील महिलांना, पुरुषांना आमंत्रित केलेलं आहे. त्यामध्ये विशेषतः आमचा किन्नर समाज असेल, त्या किन्नर समाजाला विशेष आमंत्रित केलं आहे. सोबतच जमाती इस्लामीचे काही मंडळी आहेत, काही बहुजन मित्र मंडळ आहेत, काही मारवाडी युवा मंचाचे आहेत, काही आंबेडकरीवादी मिशनचे आहेत, काही कुंभार समाजाचे आहेत, काही बंजारा समाजाचे आहेत. सर्व
मित्रांना आपण आमंत्रित करून चर्मकार संघालाही आपण आमंत्रित करून आपण शिवजयंतीचं आमंत्रण दिलेलं आहे. यावर्षीची शिवजयंती ही भव्यदिव्य स्वरूपात म्हणजे सर्वधर्म समभाव असणार आहे. जय जिजाऊ मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद नांदेड आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी 2025 या रोजी पार पडणार असून त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सेवा संघाच्या वतीने करण्यात आलेले आहे. आणि त्यातच दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 6 वाजता नवा मोंढा नांदेड येथून भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तरी मी जिल्ह्यातील सर्व रसिकप्रेमी आणि खेळाडूंना नम्रतेची विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि तसेच 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध विचारवंत श्री ज्ञानेश महाराव सर यांचं वैचारिक असं सर्वात प्रगतशील आणि आजच्या विषयावर धरून व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व शिवभक्त आणि सर्व बहुजन समाजातील ज्याचा मेंदू मन आणि मनगट शख्सता आहे अशा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन मी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद नांदेडतर्फे आपल्या सर्वांना करतो. जय जिजाऊ जय शिवराय. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.